सांगली जिल्ह्यातील कुपवाडीतल्या एका व्यापाऱ्याच्या टेम्पोतील 2,57,000ची रक्कम चोरट्यांनी हातोहात लांबवली। कोल्हापुरातील महापालिकेजवळील बाजार गेट ही घटना घडली असून या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे। या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये 2 चोरटे कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सांगली जिल्ह्यातील कुपवाडीत वैभव यशवंत कुचकर राहतात। ते सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीचा व्यापार करतात। रात्रीच्या सुमाराला टेम्पोतून ते कोल्हापूर शहरातील विविध दुकानात सौंदर्य प्रसाधनांसह इतर वस्तूंचा पुरवठा करत होते। रात्री 8:15च्या सुमाराला ते कोल्हापूर महापालिकेजवळील बाजार गेट परिसरातील विविध कटलरींच्या दुकानात वस्तू नेऊन देत होते। त्यांनी या परिसरातील एका कटलरी दुकानात वस्तू नेऊन ठेवल्या। यावेळी त्यांनी त्यांच्याकडे 2,57,000 रुपये कापडी पिशवीत ठेवले होते। ही पिशवी त्यांनी ड्रायव्हर शीटच्या मागील बाजूला ठेवली होती। ही 2,57,000 रुपये असणारी पिशवी चोरट्यांनी काही वेळातच चोरून नेली। ही बाब लक्षात येताच वैभव कुचकर यांनी या पैशाच्या पिशवीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना पैशाची पिशवी मिळाली नाही। त्यामुळे त्यांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये 2 चोरटे कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत।